घरोघरी जाऊन प्रचार मुदत संपली तरी प्रचार करता येणार, फक्त पत्रक वाटता येणार. वाटायचं पत्रक पत्रक वाटायचं नाही 5 वाजल्यानंतर. आणि काही शिल्लक राहिलं असेल तर वाटायला परवानगी असेल त्याचा अर्थ होतो. हे निवडणूक आयोग असा निर्णय घेऊ शकते याचंच मला आश्चर्य आहे. कारण मीडियामध्ये सुद्धा काल पाहिलं असेल की आपल्या उमेदवारांची इथं वादावादी झालेली आहे आणि उघडपणे पैसे वाटप अनेक करण्याचा ठिकाणी आरोप आहे. उघडपणाने पैसे वाटप चालू आहे. दिवसा डोळ्या पैसे वाटप चालू आहे. लाईन लावून माणसं पैसे घ्यायला उभे आहेत आणि सर्रासपणाने पैसे वाटप चालू आहे. मी महाराष्ट्रातल्या आणि खास करून सांगली कुपवाडच्या जनतेला विनंती करेन की ज्यांच्याकडं ठेवायला जागा नाही ते जर वाटत असतील, काही करत असतील, काही जास्त काही गुन्ह्यांचं करत असतील तर त्याला आम्ही विरोध करत नाही. कारण दिवसा डोळ्या विरोध याला कोणी करायचा? निवडणूक आयोगाने करायचा, पोलिसांनी करायचा, महसूल यंत्रणेने करायचा. त्यांच्याकडे तक्रार केली तर ते सगळं संपल्यानंतर तिथं पोचतात. असं साठे लोटे यांचं सत्तारूढ पक्षाचं आणि त्यांचं आहे. आणि म्हणून हा दिवसा डोळ्या निवडणुकीचा भ्रष्टाचार लोक पाहतायत, अनुभवत आहेत.